हेलो दोस्तों, तो आज मैं जा रही हूँ अपने फैमिली ट्रिप पे मेरे फैमिली के साथ गणपतिपुळे देखने के लिए। तो गाइस, आप लोग भी एक्साइटेड है ना? गणपतीपुळेला जाताना एक छोटासा रस्ता लागतो आणि त्या रस्त्याच्या बाजूला काय काजूची बागच बाग। मग काय, आम्ही पण थांबलो ना थोडे काजू घ्यायला। जास्त नाही, प्रत्येकी एक एक। आणि हा एवढा सुंदर व्ह्यू पाहून तर असं वाटत होतं ना की मी इथे आधी का नाही आले। मी कुठे होते एवढे वर्ष, मी का नाही आले गणपतीपुळेला। म्हणजे मुंबई गोवाचे बीच सोडले, ही वेगळीच जादू आहे, कंपॅरिझनच नाहीये भाई। आणि तिथे पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गेलो गणपतीच्या दर्शनासाठी। आणि बापरे, हे काय आहे, किती मोठी रांग होती माहिती आहे। बट स्टील गणपतीच्या दर्शनाची एवढी आस लागलेली ना मनाला, दर्शन करूनच बाहेर आलो, मग किती मोठी रांग असो। गाईज, मला ना आज लाईफचं सगळ्यात मोठं रिग्रेट फील होत होतं की मी इथे आधी का नाही आले, मी गणपतपुळेला आधी का नाही आले ह्या बीचवर। आणि माहिती आहे, मी गोव्याला गेली आहे, मुंबईला गेली आहे, पण एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा मी इथेच पाहिल्या आहेत, गोव्यामध्ये किंवा मुंबईमध्ये नाही। दिस इज अमेझिंग बीच, यू नो। अरे देवा, हे काय, थांबा 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 सांगते। ॲक्च्युली आमची गाडी ना अर्ध्या रस्त्यात थोडीशी बंद पडली, तर आम्ही सगळे तिला धक्का मारून एका घरापाशी घेऊन गेलो आणि त्या घराच्या बाहेर आम्ही रात्रभर थांबलो। मग दुसऱ्या दिवशी एका टेम्पोमधून आम्ही आलो चिपळूणपर्यंत आणि मग तिथे आमची गाडी दुरुस्त होऊन आली, मग आम्ही सगळे गेलो घरी। पण खरं सांगू, हा जो काय एक्सपिरियन्स होता ना, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील अशी ट्रिप झाली। म्हणजे
किती एवढे प्रॉब्लेम आले ना, तरी पण आम्ही हसत हसत सगळे प्रॉब्लेम फेस केले आणि सगळे एन्जॉय करत त्या गाडीतून प्रवास केला. त्या खुल्या गाडीतून हा सगळा निसर्ग बघण्यात जी मजा होती ना, ती त्या बोलेरो गाडीमध्ये बसून जाण्यात काहीच मजा नव्हती. हा एवढा चांगला निसर्ग, एवढा सुंदर निसर्ग बघायला खरंच खूप मज्जा आली आम्हाला. आणि मला तर असं वाटतं ना, म्हणजे कामाचा एवढा स्ट्रेस बाजूला ठेवून आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन एखादी अशी ट्रिप तर म्हणजे 6 महिन्यातून एकदा तरी अशी एक ट्रिप प्लॅन करायलाच पाहिजे. खूप 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 मज्जा येते. म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यात एक वेगळीच मज्जा आहे. पण एकदा फॅमिलीला सोबत घेऊन फिरण्यात ना, ती वेगळीच मज्जा आहे भाई. बट ह्या ट्रिपमध्ये ॲक्च्युली माझी स्वतःचीच फॅमिली नव्हती. माझे सगळे कझन्स, माझे काका-काकी वगैरे सगळे, माझे भाऊ, वहिनी वगैरे आम्ही सगळे गेलेलो. बट हे जे काही प्रॉब्लेम्स बघितले ना, मी बोलली, "बरं झालं तू आली नाहीस मम्मी." आणि मग आम्ही घरी जाता-जाता एक असं सुंदर ठिकाण पाहिलं ना, जे मला असं खूप दिवसांपासून, लहानपणापासून बघायचं होतं, की संगमनेरमध्ये गरम पाण्याचं तळं ते आहे तरी नक्की कसं? खूप दिवसांपासूनची, खूप वर्षांपासूनची ॲक्च्युली उत्सुकता होती. ती फायनली मी आज पाहिलं आणि हे मी आता दाखवते तुम्हा सगळ्यांना, हे गरम पाण्याचं तळं. तर ते एवढं सुंदर आहे ना, आणि एवढं सुंदर तिथे मंदिर पण आहे. मस्त आहे हा निसर्ग सगळा. बापरे! हे मी आयुष्यात पहिल्यांदा बघतीये हे गरम पाण्याचं तळं. आणि इथे आल्यानंतर मला एक घटना कळाली, की आपल्या साताऱ्यातला एक मुलगा होता. तो सेल्फी घेता घेता त्या तळ्यामध्ये पडला आणि त्याचं संपूर्ण शरीर हे भाजून निघालं. आणि मी पण हात लावून बघितलं पाण्यात, तर ते पाणी एवढं गरम होतं ना, बापरे! तर तुम्ही कधी आलात तर हे असे काही चाळे करू नका. पाणी खूप कडक गरम आहे. जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा, लांबून सेल्फी घ्या, लांबून फोटो घ्या, जसे आम्ही घेतोय.